नमस्कार, आपण पाहतात बहुजन महाराष्ट्र न्यूज। बातमी येत आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथून। अंबाजोगाई येथे आगार प्रमुख अमर राऊत यांच्या गलथान कारभारामुळे ऐन कार्तिकी एकादशीनिमित्त भाविक भक्तांना पंढरपूरला जाणाऱ्या गाड्या थेट 5 ते 6 तास लेट चालत असताना दिसून येत आहे। यामुळे होणाऱ्या भाविक भक्तांची हेळसांड न पाहिली गेल्यामुळे आमचे प्रतिनिधी सुनील सिरसाट यांनी थेट वरिष्ठांशी संपर्क साधून या भाविक भक्तांना पंढरीची वारी करण्यासाठी मदत केलेली आहे। त्याचबरोबर आगार प्रमुख यांचा जो गलथान कारभार आहे या संदर्भामध्ये वरिष्ठांना माहिती देऊन यांचा कारभार लवकरात लवकर सुधारावा व गाड्यांची जी परिस्थिती आहे या परिस्थितीला सामोरे प्रवाशांना न जावे लागावे, त्याचबरोबर व्यवस्थितरित्या गाड्या सर्व चालवण्यात याव्यात, वेळेवर चालवण्यात याव्यात यासाठी वरिष्ठांना निवेदनही देण्यात आलेले आहे। बहुजन महाराष्ट्र न्यूजसाठी अंबाजोगाई सुनील सिरसाट यांच्यासह संपादक हनुमंत जोगदंड यांनी थेट लालपरीची व्यथा या संदर्भामध्ये चालू केलेलं सदर आणि अंबाजोगाई आगारामधील गैरकारभार व सावळा गोंधळ यासाठी हे सदर चालू केलेलं आहे। लालपरी प्रत्येकाची सर्वसामान्यांची धमनी म्हणून ओळखली जाते आणि त्याची कंडिशन कशा पद्धतीची आहे हे आपण पाहू शकता। अंबाजोगाई आगारात तर सगळा सावळा गोंधळच चालू आहे आणि या सावळ्या गोंधळाला नेमका कारणीभूत कोण आणि यावरती योग्य ती कारवाई केली जाईल काय या संदर्भात घेतलेला हा रिपोर्ट। हे प्रवासी या ठिकाणी पंढरपूरला जाण्यासाठी बसलेले आहेत। हे सकाळी 2 तासापासून या ठिकाणी एवढे प्रवासी आहेत आणि रोज पंढरपूरच्या बाबतीत अंबाजोगाई आगाराची ही दुरावस्था आहे। हे नेमकं कशामुळं या ठिकाणी आगार प्रमुख असतील, बाकीचे अधिकारी असतील, यांचं दुर्लक्ष कशामुळे आहे कळायला मार्ग नाही। परत यांना प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या विरोधात ठळक बातम्या लागूनही यांच्या वरिष्ठांना आणि या लोकांना पाझर फुटत नाही। याचं नेमकं काय कारण कळायला मार्ग नाही। परंतु पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांचे या आठवड्यामध्ये मोठी कुचंबना या ठिकाणी होत आहे। BM न्यूज बीड जिल्हा प्रतिनिधी सुनील सिरसाटसह संपादक हनुमंत जोगदंड।